भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन। आज दिनांक 2-3-2025 रविवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहींना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी अनिलभाई कांगुर्डे म्हणाले की 1930 साली सुरू झालेला हा लढा सामाजिक समता आणि लढलेल्या क्रांतिकारांना विनम्र अभिवादन सर्व समाज बांधवांनी केलं पाहिजे। या ऐतिहासिक आंदोलनाने समानतेच्या लढाईला नवी दिशा दिली असे प्रतिपादन गांगुर्डे यांनी केलं। यावेळी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश नेते यशवंत टिल्लूभाई साळवे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, प्रसिद्धी प्रमुख प्रतीक सोनटक्के, युवा नेते प्रशांत गांगुर्डे, भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्षा उज्ज्वलाताई सोनटक्के, नमिताताई पगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मार्च 1930 2 मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाला सुरुवात झाली व तो सत्याग्रह तब्बल 5 वर्ष चालला व 5 वर्षानंतर दलितांसाठी काळाराम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या प्रमाणात 5 वर्ष चालले व दलितांसाठी 5 वर्षानंतर काळाराम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। त्या ऐतिहासिक दिवसाचे आज औचित्य साधून भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं सत्याग्रहींना आज आम्ही अभिवादन केलं व काळाराम मंदिराला भेट दिली। आपणही काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी काळाराम मंदिर येथे यावे ही मी नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।